सोलापूर शहरातील बोरामणी नाका परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गुरुवारी 16 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रक क्रमांक TN52 AD 3432 आणि दुचाकी क्रमांक MH12 CE 8797 यांच्यात हा अपघात झाला। धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचा मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे। संबंधित तरुणाच्या नातेवाईकाचा शोध सुरू असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस हे करीत आहेत। या तरुणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल किंवा जेलरोड पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। दरम्यान बोरामणी नाका परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे। या अपघाताचा पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत।